आपण ऐकत आहात सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची कथा समर्थांचे पुनरागमन। पूर्वी एकदा समर्थ व मार्तंड यांच्यात संघर्ष झाला होता। समर्थांनी मार्तंडला पार नामोहरम केले होते। तो डाव मनात धरून मार्तंड पुन्हा एकदा समर्थांशी 2 हात करायला आला होता। यावेळी स्थळ, काळ, प्रसंग, पात्रे हे सारे त्याने काही काळजीपूर्वक निवडले होते। तथाकथित खानविलकर यांच्याबरोबर समर्थांनी त्या काळ्या खोलीत प्रवेश केला होता। ही सर्व हकीकत मी पूर्वी सांगितलीच आहे। त्याचा पुनरुच्चार करण्याचे प्रयोजन नाही। रोज सकाळी 8च्या सुमारास ते अवाढव्य दार उघडून 5-1 मिनिटे वाट पाहण्याचा माझा क्रम नेमाने चालू होता। समर्थांच्या मदतीच्या अपेक्षेने अनेक लोक या अवधीत तेथे येऊन गेले। मला शक्य होते तेवढी मदत मी दरवेळी केली, पण तो भागही गौण आहे। दररोज पहाटे मी त्या खास रत्नात काही वेळ मन एकाग्र करून समर्थांचा काही शोध लागतो का हे पाहत असे। पण आजवर तरी माझी निराशाच झाली होती। त्या पहाटे नेहमीप्रमाणे मी 5ला जागा झालो। उन्हाळ्याचे दिवस होते। खोलीत आतापासूनच प्रकाश झाला होता। सकाळचा किंचितसा गार वारा खोलीत खेळत होता व त्याबरोबरच बाहेरच्या झाडावरील पक्ष्यांची किलबिल कानावर येत होती। सृष्टीत हा बदल अगदी सावकाश, कणाकणाने नकळत असा झाला होता। आज पहाटे तो पूर्ण झाला होता व एकदम ओळख पटत होती की हा वसंत ऋतू आला आहे। मला असे वाटते की मानवाचे शरीरही या संक्रमातून अलिप्त राहत नाही। कसे राहणार? शेवटी त्याची उत्पत्तीही या सृष्टीचक्रातूनच झालेली नाही का? दाराबाहेर अंगणात मी जरा वेळ उभा राहिलो। बाह्यसृष्टीत झालेला बदल मला दिसत होताच, त्याशिवाय शरीरातील कणाकणातून उमलत जाणाऱ्या या नव्या चैतन्याची अनुभूतीही येत होती। वसंत ऋतू, नव्या आशेचा ऋतू। पण एवढ्याने माझे समाधान होत नव्हते। समर्थांच्या सतत सहवासाने धारदार झालेला मेंदू फसत नव्हता। आज वातावरणात आणखी काहीतरी नवीन होते, काहीतरी वेगळेच होते। त्याचे वर्णन मी कसे करणार? विजेचा लखलखाट होऊन जावा व मग डोळ्यांपुढे लखलख राहावी, किंवा एखादा प्रचंड घंटानाद होऊन जावा व मागाहून कानात झणझण घुमत राहावी। त्या अनुभवांना कोणते शब्द योग्य होतील? मी एवढेच सांगू शकतो की आसपास काहीतरी बदल झाला होता। तो रत्नमणी हातात घेण्याची मला एकदम विलक्षण उत्सुकता वाटायला लागली होती। पण मी तो विचार मनातच ठेवला व माझी सकाळची सर्व कामे उरकली। बागेतलेही रोजचे काम संपवले। मग कपाटातली ती मखमली अस्तराची पेटी काढली। आतला तो स्वच्छ, पांढरा शुभ्र, पूर्ण पारदर्शक मणी स्वतःच्या तेजाने तळपत होता। आज तो हातात घेताना एकाकी माझे हात कापायला लागले होते। मी नेहमीच्या जागी बसलो। मणी हाताच्या ओंजळीत डोळ्यांसमोर धरला व हळूहळू बाहेरचे सर्व जग विसरलो। नेहमीपेक्षा आज मला जास्त वेळ लागत होता। विचलित झालेलं मन शांत करणं फार कठीण जात होतं। पण शेवटी इतर सर्व विचार लोप पावले। माझे मनःपटल पूर्णपणे अलिप्त झाले, पूर्णपणे निःसंग झाले। आणि त्या क्षणी ते झाले। समर्थांचा चेहरा त्या तेजपुंज मंडलात आणायला मी सुरुवात केली होती। असा आवाज झाला व माझ्या हातातील मणी दुभंगला। माझी तंद्री एका क्षणात नष्ट झाली व आश्चर्यचकित होऊन हातातल्या त्या रत्नखंडांकडे मी पाहत राहिलो। मला त्या प्रकाराचा अर्थच कळेना। दारावरची घंटा वाजली व त्या मागोमाग चंद्रकांत आत आला। माझ्या चेहऱ्याकडे नजर टाकताच त्याला समजले की काहीतरी अनपेक्षित घडले आहे। त्याने विचारायच्या आधीच मी ते रत्नाचे तुकडे त्याला दाखवले। चंद्रकांत, हे पहा, व त्याला सर्व हकीकत सांगितली। नसत्या शंका कुशंकात वेळ खर्च करायचा आमच्यापैकी कोणाचा स्वभाव नव्हता। आज सकाळपासून तुम्हाला काहीतरी बदल झाला आहे असे वाटत होते ना? मग या प्रकाराचा त्याच्याशी संबंध असेल। चंद्रकांत, समर्थांची माझ्याशी गाठ पडू नये असा कोणता तरी प्रयत्न दिसतो। असे असेल? शक्य आहे। मग आज दाराचे काय? चंद्रकांत, मला वाटते की आज आपण दार उघडू नये। माझ्याकडे आश्चर्याने पाहत तो म्हणाला। चंद्रकांत,
आपण आजचा दिवस वाट पाहू. आणखी काही प्रत्यय येतात का ते पाहू, नाहीतर उद्या सकाळी दार उघडू. तुला काय वाटते? ठीक आहे. आणि आप्पा, मी आज रात्री मुक्कामाला येथेच येतो. काय? आता आश्चर्य करण्याची पाळी माझी होती. होय, एकाच दुसरा जोडीला असला म्हणजे बरं. ठीक आहे चंद्रकांत, अवश्य ये. रात्री 8 वाजता चंद्रकांतची गाडी बंगल्याच्या आवारात शिरली. मी त्याला जरी आपणहून बोलावले नसले तरी त्याच्या येण्याने मला बरे वाटले, हे खरे आहे. दाराबाहेरच्या हिरवळीवरच मी 2 खुर्च्या टाकल्या होत्या व तो येताच उकळलेली कॉफी घेऊन बाहेर आलो. आतले दिवे बंद करून टाकले. आम्ही दोघे आरामात खुर्च्यांवर बसलो. आकाशात चंद्र नव्हता. दिवसभराची धूळ आता विरली होती. आकाश स्वच्छ झाले होते. हिऱ्यासारख्या चमकणाऱ्या चांदण्या विखुरल्या होत्या. त्यांच्या अंधुक प्रकाशाची जरा वेळाने डोळ्यांना सवय झाली व आसपासच्या वस्तूंना आकार आला. अशा वेळी मला समर्थांची आठवण अत्यंत तीव्रतेने येत असे. आम्ही दोघे अशा कितीतरी वेळा काही ना काही तपासात घालवल्या होत्या. माझा मूड ओळखून चंद्रकांतही काही न बोलता गप्प बसून राहिला. जरा वेळ असाच गेला व एकाकी माझ्या अंगावर शहारा आला. तसा फारसा वारा नव्हता. असला तरी अंगावर काटा येण्याइतका गार तर खासच नव्हता. चंद्रकांत, तुला काही बदल जाणवतोय का आज? नाही, पण आप्पा, तुमच्या शब्दावर मी विश्वास ठेवायला तयार आहे. चंद्रकांत, हातात तो क्रिस्टल का फुटला असावा? तुझा काही अंदाज चालतो? आप्पा, त्याला आधी तडा वगैरे गेलेला नव्हता ना? ते शक्यच नाही चंद्रकांत. मी सर्व वेळ त्याची इतकी काळजी घेतो. मग आप्पा, तुमचा सकाळचा तर्कच बरोबर वाटतो. कोणीतरी मुद्दाम हे करीत आहे असे तुलाही वाटते? होय आप्पा. पुन्हा एकदा माझे शरीर शहारून उठले. मोकळ्या जागेत बसण्याचा जो एक आनंद होता तो कमी झाला. जी एक स्वतंत्रता वाटत होती ती कमी झाली. सर्व बाजूंनी आपल्या भोवती काहीतरी दाटून येत आहे, न दिसणारे पण जाचाचे. असे पाश आपल्या भोवती पडत आहेत अशी मला भावना व्हायला लागली. काहीतरी होणार होते यात मला शंका राहिली नव्हती. मनात विलक्षण अपेक्षा व त्याबरोबरच जरासे भयही भरून राहिले होते. अशा वेळी समर्थ शेजारी हजर असते तर त्यांनी एका क्षणात हा प्रकार ओळखला असता. मग मला त्यांच्या त्या खास अगरबत्त्या आठवल्या. त्यांच्या अवलोकनाची जी नैसर्गिक पातळी होती तेथपर्यंत मी या अगरबत्त्यांच्या सहाय्याने पोहोचू शकत होतो. मलाही आसपास काय होत आहे हे दिसले असते. पण प्रश्न हा होता, मला त्याच्यापासून स्वतःचा बचाव करता येईल का? मी चंद्रकांतला हे सर्व सांगितले व विचारले, तुझी तयारी आहे का? थोडा बहुत धोका आहे हे तुला सांगायला हवे. आप्पा, तुम्ही जे जे करणार आहात त्याला मी तयार आहे. चला. आम्ही दोघे आत आलो. आमच्या मागे ते मोठे दार बंद केले. पण तो एक संकेतच होता. जर खरोखरीच काहीतरी उपस्थित झाले असेलच तर त्याला ही दारे, खिडक्या यांचा काहीच मज्जाव होण्यासारखा नव्हता. खोलीतला सर्वात प्रखर दिवा मी लावला. आमच्या 2 खुर्च्या भिंतीला पाठ लावून ठेवल्या. खिडक्यांवरून जाडसर कापडाचे पडदे सोडले. मध्यभागी असलेले टेबल मी एका कोपऱ्यात सरकवले. खोलीतला पंखा चालू केला. चंद्रकांत, रेडी? मी तयार आहे आप्पा. त्याचे ताबडतोब उत्तर आले. आमच्या खुर्च्या ज्या दिशेकडे तोंड करून ठेवल्या होत्या त्या भिंतीवरच समर्थांचा एक खूप मोठा फोटो लावलेला होता. चंद्रकांत, वेळ आलीच तर समर्थांच्या चेहऱ्यावर दृष्टी स्थिर कर. त्यांची आपल्याला प्रत्यक्ष मदत होण्याची आता शक्यता नाही. पण एक गोष्ट मात्र मी तुला अनुभवाने सांगतो. एका गोष्टीवर, मग ती कोणतीही असो, मन एकाग्र केलं की मग मनाची सर्व शक्ती एकटवून येते. सांगायचा मुद्दा एवढाच की कशाशीही सामना द्यायची वेळ आली तर ते जास्त सोपे जाईल. ठीक आहे आप्पा. कपाटात समर्थांचे सर्व सामान ठेवले होते. त्यातल्या लाल अगरबत्त्या मी काढल्या. समर्थांच्या बरोबर मी घेतलेले अनुभव यापूर्वी ज्यांनी वाचले आहेत त्यांना नव्याने सांगायला नको. पण ज्यांना हे नवीन आहे त्यांच्यासाठी मी हे लिहित आहे. समर्थांनी या अगरबत्त्यांना लागणारी रसायने
स्वतःच बनवली होती. हिमालयात काही काही योगी पुरुषांची सेवा करीत असताना त्यांना ही माहिती उपलब्ध झाली होती. अगरबत्त्यांच्या कार्याचे स्पष्टीकरण करताना मला समर्थांनी सांगितले होते की या धुरातील रसायने श्वसन मार्गे माणसाच्या शरीरात गेली की मेंदूवर काही प्रक्रिया करतात. माणसाची अवलोकनाची व्याप्ती टप्प्यात येत नाही, तो यावेळी खुला होतो. आविष्कारांची एक नवीन पातळी आपल्यासमोर उभी राहते. ही स्थिती सर्वसाधारण माणसाला काही वेळाने असह्य होते. त्याच्या साध्या मेंदूला हा अवास्तव ताण, श्रद्धेवरचे हे आघात फार वेळ सहन करता येत नाहीत. हेही खरे. कोपऱ्यातल्या टेबलावर मी त्या शिलगावलेल्या अगरबत्त्या ठेवल्या व माझ्या जागी येऊन बसलो. हलणाऱ्या हवेबरोबर धूम्रवलये हवेत फिरू लागली, सगळीकडे पसरू लागली. कितीही वेळा पुनरावृत्ती झाली तरी या अनुभवाची सवय होणे शक्यच नाही. एकदा मला त्या धुरात स्वतःभोवती फिरणारी मुजुमदारची मृत आकृती दिसली होती. एकदा मला त्याच धुरात अशोकानंदने पाठवलेला काळा आकार दिसला होता. आता धडधडत्या काळजाने मी विचार करीत होतो, आता काय दिसणार आहे? अदलाबदल होते, पण ती बाह्यसृष्टीत होते की आपल्या मनात होते हे मला कधीही उमजले नाही. अंधारात एकदम प्रकाशाचा झोत पडावा तसा सर्व वस्तूंवर एक प्रखर प्रकाश पडल्यासारखे होते. प्रत्येकाला एक नवीन अर्थ येतो. मधली अवस्था एका प्रवाही चंचलतेच्या जाणीवेची होती. आसपास होत राहणाऱ्या पण अदृश्य अशा घडामोडींची होती व मग ती उलटली. सर्व खोलीभर एक प्रकारचा गढूळपणा पसरल्यासारखा वाटला. मग तो सर्व वेगवेगळ्या ठिकाणी साकळला गेल्यासारखा वाटला. त्याने आकार घेतले. चंद्रकांतने माझा हात एकदम घट्ट धरला. मीही ते पाहतच होतो. त्या धुरात 4 आकारांनी जन्म घेतला. मी काय अपेक्षा केली होती हे आता मला आठवत नाही, पण यांची खास नाही. हे अर्धमानवी, अर्धपाशवी, हिंस्र, असंस्कृत, रानटी हे होते तरी कोण? येथे का आले होते व आजच का? आमचे संक्रमण पूर्ण झाले व त्या क्षणी त्यांना आमची जाणीव झाली. जाणून बुजून आम्ही वाघाच्या पिंजऱ्यात प्रवेश केला होता. एकामागून एक चौघांनी आपल्या चमत्कारिक माना आमच्याकडे वळवल्या. हे परसेप्शन एकतर्फी नसणार हे माझ्या ध्यानातच आले नव्हते. त्यांच्या पातळीवर गेल्यावर दोन्ही पक्ष एकमेकांना दृश्य झाले होते. त्यांचे चेहरे आमच्या दोघांवर खेळले होते. आत कोठेतरी मानवी साचा असेल, पण एखाद्या चित्रातील माणसाचा चेहरा पुसला जावा तसे ते सर्व चेहरे विकृत झाले होते. मानवी रचनेच्या येत असलेल्या शंकेमुळे ते जास्तच भयानक वाटत होते. अजून खोलीत कोणताही आवाज झाला नव्हता. आमचे दोघांचे श्वास जोरात यायला लागले होते. आमच्या छातीतली धडधड आम्हाला ऐकू येत होती. एक प्रकारच्या संथ बेडोल गतीने ते सर्वच्या सर्व आमच्याकडे वळले. त्या दारापाशी दबा धरून बसण्याचा मूळ हेतू ते पार विसरले असावेत. आता हिंसेचा निर्विवाद हेतू त्यांच्या कणाकणातून धुमसत होता. चंद्रकांत, फोटो समोर पहा, फोटोकडे पहा, तिकडे नको. मी स्वतः कष्टाने त्यांच्यावरची नजर फिरवली व समोरच्या समर्थांच्या फोटोवर एकाग्र केली. डोळ्यांच्या कोपऱ्यातून मला ते 4ही जण जवळजवळ येताना दिसत होते. कधी 2 पायावर तर कधी 4 पायांवर चालत ते त्या विस्तीर्ण खोलीतले अंतर सावकाश काटत होते. सर्वस्वाच्या नाशाचा हा क्षण होता. मला शंका नव्हती की आता जर आम्ही यांच्या हाती सापडलो तर हा जन्म व यापुढचा अनंत काळ या भयंकर गर्तेत आम्हाला कुजत पडावे लागणार आहे. समर्थ, या क्षणा इतकी त्यांची निकड मला आजवर भासली नव्हती. समर्थ, मी त्यांच्या दैदिप्यमान चेहऱ्यावर दृष्टी खिळवली. आता माझ्या हाती तो रत्नमणी नव्हता, कोणतेही साधन नव्हते, पण इतकी निर्वाणीची वेळही कधी आली नव्हती. मन काही केल्या एकाग्र होईना. त्या 4 काळ्या केसाळ आकारांनी आमच्या खुर्च्यांना वेढा दिला. त्यांच्या घशात आत खोल कुठेतरी असलेला अपेक्षेचा गुरगुरण्याचा आवाज आता माझ्या कानी आला. समर्थ, मी शेवटचा अंतिम प्रयत्न केला व हे सारे काही विसरलो. टकटक टकटक. त्या बंद दारावर आतल्या बाजूने कोणीतरी आवाज केला. आतल्या बाजूने. त्याचा अर्थ कळायला मला 1 क्षणभराचा वेळ लागला व मग माझ्या ध्यानात तो अर्थ आला. आतली खोली परत जाग्यावर आली आहे. टकटक टकटक. पुन्हा तो आवाज आला.
डोळ्याचे पाते लवते न लवते तोच ते चारही आकार झपाट्या सरशी गेले. आता ते आम्हा दोघांना पार विसरले होते. आत कोण आले होते? मी चंद्रकांतकडे पाहिले. तो अगदी बेहोशीत होता. या प्रसंगात त्याने साहसाने माझ्याबरोबर भाग घेतला होता खरा, पण त्याला या प्रकारांची काही माहिती नव्हती. अनुभव तर दूरच राहिला. त्याचा मला आता उपयोग होणार नव्हता. काय करायचे ते मला एकट्यालाच करावे लागणार होते. टकटक टकटक. पुन्हा एकदा तो आवाज आला. ते चौघे दारापाशी आता गर्दी करीत होते. त्यांची शरीरे विलक्षण अपेक्षेने थरथरत होती. दाराला नाके लावून ते सारखे मोठमोठ्याने हुंगत होते आणि मला त्यांच्यातून जाऊन दार उघडायचे होते. शेवटी मी तो धीर केला. हे धैर्य कोठून आले मला सांगता येत नाही. थरथरत्या हाताने मी आमचे मोठे कुलूप काढले व ते अजस्त्र दार माझ्याकडे ओढले. एक क्षणभरच मी आत पाहिले व डोळे झाकून घेतले. मी खरोखरच तेवढीही एक नजर टाकायला नको होती, कारण त्या एका क्षणार्धात माझ्या मेंदूवर ते दृश्य कायमचे कोरले गेले आहे. एक क्षणभरच मी आत पाहिले व डोळे झाकून घेतले. मी खरोखरच तेवढीही एक नजर टाकायला नको होती, कारण त्या एका क्षणार्धात आता मला पूर्वीसारखा काळी खोली दिसली नव्हती. त्याऐवजी सोनेरी झगझगत्या प्रकाशाने भरलेला एक अवकाश होता. तेथे कसला तरी आवाजही येत होता, पण तो आकलना पलीकडचा होता, शब्दा पलीकडचा होता. तेथे कसला तरी सुगंध येत होता, पण त्याच्या वर्णनालाही माझ्याजवळ शब्द नाहीत. हे तर सर्व झालेच, पण याखेरीज तेथे आणखीही काहीतरी होते, ज्याचा विचार करायलाही मन धचत नाही. अशा या सुवर्णमयी दारात समर्थ उभे होते. समर्थ प्रत्यक्ष शरीराने. मी मनातल्या मनात हे चित्र 1000 वेळा आणले असेल की एका दिवशी हे दार उघडेल व समर्थ त्यातून हसत मुखाने बाहेर येतील. पण वस्तुस्थिती किती वेगळी होती. हा सोनेरी प्रकाश त्यांच्याही शरीराच्या कणाकणातून आरपार गेला आहे असे वाटत होते. येथे काहीतरी वेगळेच होत होते. मी डोळे झाकून मागे सरलो व समर्थ खोलीत आले. दारापासचे 4 प्राणी फिसफिस आवाज करीत लांब उभे होते. मी आता त्यांचे अस्तित्वही विसरलो होतो. माझे लक्ष फक्त समर्थांच्यावर होते आणि त्यांनी कोणाला तरी हात धरून बाहेर आणले होते. खानविलकर किंवा मार्तंड. खानविलकरांचे वर्णन करायला एकच शब्द वापरावा लागेल, जीर्ण. असे वाटत होते की त्यांचे शरीर मोठ्या प्रयासाने एक संघ राहिले आहे. कोणत्याही क्षणी त्याचे तुकडे तुकडे होतील. त्यांचा चेहरा सुरकुतला होता, जुनाट झाला होता. डोळे निस्तेज झाले होते, काचेच्या तुकड्यांसारखे वाटत होते. तोंडात दात नव्हते. शरीरावर मांसाचा कणही नसावा असे वाटत होते. केवळ आतल्या अस्थिंच्या चौकटीवर जुनाट कातडी ओढून ताणून बसवली आहे असे वाटत होते. खानविलकरांना पाहताच ते 4 पशु चेकाळल्यासारखे करायला लागले. तर मग ते चौघे खानविलकरांकरिता आले होते. समर्थांनी आपल्या मागचे दार बंद करून टाकले व 2 पावले पुढे जाऊन ते एकदम बाजूला झाले. लांडग्यांनी एखाद्या सावजावर झडप घालावी तसे ते चौघे एकदम खानविलकरांच्या अंगावर तुटून पडले. एका धडकेतच खानविलकर खाली पडले व ते चौघेही त्यांना हाताने पंजाने जमेल तेथे दाताने धरून ओढत ओढत फरफटत खोली बाहेर व शेवटी बंगल्या बाहेर घेऊन गेले. अप्पा. समर्थांचा आवाज आला. हा आवाज परत कधी ऐकायला मिळेल का नाही याची मला शंका वाटायला लागली होती. समर्थांच्या चेहऱ्यावर नेहमीचे हास्य आले, पण मला वाटते माझा मेंदू शुद्धीच्या कडेवर लटपटत होता. त्याच्या सहनशीलतेची मर्यादा संपत आली होती. समर्थांनी एकदा माझ्याकडे काळजीने पाहिले. अप्पा, तू खुर्चीत बस बरं. त्यांच्या शब्दाप्रमाणे मी खुर्चीवर जाऊन बसलो. शांत झोप. पुन्हा ते म्हणाले व त्यांच्या शब्दांचा आवाज हवेत विरून जाण्याच्या आधीच मी गाढ झोपलो. झोपेतून मी जागा झालो. डोळे उघडले. माझ्या शेजारच्याच खुर्चीवर चंद्रकांत होता. तो अजून झोपलेला होता. रात्रीच्या अवधीत काहीतरी अतिविलक्षण प्रकार झाला आहे असे मला सारखे वाटत होते. काय झाले असावे याचा मी मनाशी विचार करीत होतो. एकाकी रात्रीचा सारा प्रकार माझ्यासमोर प्रखरपणे उभा राहिला. समर्थ. मी खोलीत सर्वत्र पाहिले, पण आमच्या दोघांशिवाय ती रिकामी होती.
मला रात्रीचे एक एक प्रसंग आठवायला लागले. त्या अगरबत्त्या, त्यांचा खोलीत पसरणारा धूर, खोलीत हळूहळू उभारणाऱ्या त्या 4 काळ्या आकृत्या, दारावरचा तो टकटक आवाज. मी खुर्चीवरून ताडदिशी उभा राहिलो. हे सारे खरोखर झाले होते की मला स्वप्न पडले होते? खोलीतला मोठा दिवा अजून तसाच जळत होता. रात्री खिडक्यांवर टाकलेले जाड पडदे अजून तसेच होते. वेळेची काहीच कल्पना येत नव्हती. मी खोलीबाहेर आलो. बाहेर चांगले उजाडले होते व बागेत खुर्चीवर एक पाठमोरी आकृती बसली होती. ते रुंद खांदे, मानेवर रुळणारे किंचित चंदेरी केस व बसण्याची ती ताठ पद्धत पाहताच माझे मन गडबडले. काल स्वप्न पडले होते की खरोखरच काहीतरी झाले होते? सावकाश सावकाश मी खाली आलो. माझ्या पावलांचा आवाज ऐकून खुर्चीतली व्यक्ती उभी राहिली व मागे वळली. समर्थ माझ्याकडे पाहत होते, हसऱ्या चेहऱ्याने पाहत होते. काय आप्पा, झाली का झोप? समर्थ, काल रात्रीचा प्रकार खरा होता? होय आप्पा, सर्व काही खरे होते. पण आता स्पष्टीकरण नकोत. चंद्रकांत उठला का? नाही. त्याला जागा कर आणि आपली कॉफी होऊ दे. समर्थ, तुमची परत गाठ पडेल अशी मला आशा राहिली नव्हती. मला खरोखर अतिशय आनंद झाला आहे समर्थ. मला त्याची कल्पना आहे आप्पा. जास्त बोलणे मला शक्य नव्हते. मी तसाच माघारी वळलो व चंद्रकांतला जाग आणली. त्याची आठवण तर माझ्यापेक्षाही अपुरी होती. ते 4ही आकार आमच्यावर एकटवून येताच त्याची शुद्ध हरपली होती. पुढचा काहीही प्रकार त्याला माहीत नव्हता. चंद्रकांत, एक उत्तम बातमी. समर्थ काल रात्री परत आले आहेत. समर्थ, काल रात्री? आधी कॉफी घ्यायला बाहेर चल. अशा रीतीने आम्ही बाहेर बागेत जमलो. जे दृश्य परत दिसणार नाही, जो प्रसंग परत घडणार नाही, अशी मला आत खोलवर भीती वाटत होती, तेच नेमके घडत होते. माझ्यापासून हातभर अंतरावर समर्थ बसले होते. समर्थ, मला एकच सांगा, तुमचे कार्य पूर्ण झाले का? होय आप्पा. त्या मार्तंडचा पुरा बिमोड झाला का? त्याहीपेक्षा जास्त आप्पा. तो कायमचा नाहीसा झाला आहे. दातांनी धरून त्याला जमिनीवर ओढत नेणारे ते 4 विलक्षण प्राणी मला या क्षणी आठवले आणि सकाळच्या उन्हातही माझ्या अंगावर काटा आला. समर्थ, तुम्ही आता सर्व सांगणारच आहात? होय, सांगतो. पण त्याआधी तू त्या रात्री खोलीतून बाहेर आलास. आत मी व खानविलकर होतो. तेव्हा तू काय केलंस? मी त्या रात्रीची सर्व हकीकत त्यांना सांगितली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी व चंद्रकांतने या बंगल्यात दिलेली भेट, त्या विलक्षण खोलीच्या दारातून आम्हाला दिसलेला व आम्ही प्रत्यक्ष पडताळून पाहिलेला पूर्ण मोकळेपणा व नंतर राहुलनं केलेली सोय, हे सर्व मी त्यांना सांगितलं. आप्पा, मी बाहेर आल्यावर आज महिना व तारीख पाहिली. त्या रात्रीला आज जवळजवळ 8 महिने होत आहेत. पण एका गोष्टीचे तुला नवल वाटेल, तशी कल्पना मी पत्रात दिली होतीच. माझ्या स्वतःपुरता हिशोब केला तर त्या खोलीत माझे फक्त 10 तासच गेले आहेत. 10 तासच फक्त? पण असे कसे होईल? तेच मी तुला माझ्या शेवटच्या पत्रात लिहिले होते की एकदा त्या खोलीतली यंत्रणा काम करू लागली की तिचा बाह्य जगाशी संबंध राहणार नाही. तुम्हाला हा अनुभव आलाच. तेथे काहीही नव्हते, हो ना? मी व चंद्रकांतने दुसऱ्या सकाळी त्या खोलीला दिलेली भेट व त्यावेळी आत टाकलेला पण कोठेही गडगडत न पडणारा तो दगड मला त्या क्षणी आठवला. आम्ही येथे नव्हतो, पण कोठे होतो हे मात्र मला सांगता येणार नाही. आप्पा, कागदावर रेघ काढली आहे, त्यावर ठिपका आहे, तोपर्यंत त्याचा क्रम, त्याची जागा हे निश्चित आहे. पण रेषेवरचा एक ठिपका तुम्ही काढलात, मग कागदावर तो कोठेही असेल, केवळ रेषेवर नाही, एवढेच तुम्ही त्याच्याबद्दल सांगू शकता. प्रत्यक्ष तो असण्याची शक्यता असलेल्या जागा खरोखर अनंत आहेत.
पण समर्थ, खोलीत खरोखर काय झाले? तिकडेच मी आता वळत आहे. तू खोलीबाहेर गेलास व दार आतून बंद झाले. खानविलकरांनी काहीतरी केले. त्यांचा तो व्यक्तिगत असा एखादा संकेत असेल. पण खोली वेगळी झाली, विभक्त झाली, अलिप्त झाली एवढे मला समजले. ते माझ्यासमोर परत येऊन बसले. त्यांच्या चेहऱ्यावर जरासे आश्चर्य होते. ते म्हणाले, समर्थ, तुम्ही आपणहून इथे आला आहात. मी म्हटलं, होय खानविलकर, तुमची तीच इच्छा होती ना? तुम्हाला या खोलीचा अर्थ माहीत होता समर्थ? होय खानविलकर. आणि तरीही तुम्ही आलात? होय, मी येणे आवश्यक झाले होते. विनाशायच दुष्कृतान असला हा प्रकार. ते खवचटपणे म्हणाले, त्याला अनेक नावे आहेत खानविलकर, पण हेतू एकच आहे. समर्थ, तुम्हाला तर खूप गर्व आहे. गर्व नाही खानविलकर, ती स्वसामर्थ्याची खात्री आहे. मी सर्व काही तयारी केलेली आहे, हे तुम्हाला माहीत आहे. मला त्याविषयी शंका वाटत नाही. त्यांनी जरा वेळ माझ्याकडे पाहिले. एक गोष्ट खरी आहे समर्थ, तुमच्या धैर्याचे कौतुक करायला हवे. मी काहीच बोललो नाही. समर्थ, तुम्ही मला विरोध का करीत आहात? तुम्हाला खरोखरच या प्रश्नाचे उत्तर हवे आहे खानविलकर? सांगा तर खरे. तुमच्या हितासाठीच खानविलकर. माझ्या मनातले विचार त्यांनी ओळखले. राहुलच्या वेळी त्यांनी ज्यांच्यासाठी आपले सामर्थ्यपणाला लावले होते, त्यांना जर यश आले असते तर खानविलकर हे कायम त्यांच्या हातातले बाहुले बनले असते. ही गोष्ट त्यांनाही माहीत होती. पण ऐनवेळी काहीतरी उपाय करून, सुटका करून घेऊन अशा भ्रमात त्यांनी स्वतःला फसवले होते. खानविलकर, त्याचवेळी तुम्हाला थोपवले नसते तर पुढे काम आणखी कठीण झाले असते. मला ते करावेच लागले. आता मला दूर केल्याखेरीज तुम्ही काहीही करू शकत नाही, हेही मला हवेच होते. तुम्ही इतका दूरवरचा आराखडा तयार केला होतात. होय खानविलकर, तुमची व माझी पुन्हा गाठ अपरिहार्यच होती. समर्थ, मी तुम्हाला एकच विचारतो. मला त्याचे उत्तर काय येणार याची कल्पना आहेच, पण विचारतो, तुम्ही माझ्या बाजूने काम करायला तयार आहात का? नाही, ते शक्य नाही. मी त्यांना सांगितले व पुढे म्हणालो, खानविलकर, तुम्ही आपल्या वागण्यात बदल करायला तयार आहात का? नाही समर्थ, ती वेळ पूर्वीच गेली आहे. पण अप्पा, मला खात्री आहे एक क्षणभर तरी त्यांना सन्मार्गाने जाण्याचा मोह झालाच. पण परत त्यांच्यावर गर्वाचा, अहंकाराचा, रागाचा ताबा बसला व ते उठून उभे राहिले व माझी परीक्षेची वेळ आली. समर्थ जरा वेळ थांबले. अप्पा, आता शारीरिक हल्ल्याचा किंवा शारीरिक नाशाचा प्रश्नच नव्हता. माझ्या मनावर ताबा मिळवणे, माझे आजवरचे सारे पावित्र्य नष्ट करून टाकणे, थोडक्यात म्हणजे मला त्यांच्या पातळीवर खाली ओढणे, हा त्यांचा एकमेव हेतू होता. आणि त्यांनी सर्व तयारी पण केलेली होती. आमच्या आसपासची सर्व खोली नाहीशी झाली. हे काय होत आहे याची मला कल्पना आली. नयनेंद्रिय व मेंदू याच्यात पडदा उभा केला जात होता. त्या पडद्यावर बाह्यसृष्टीशी विसंगत अशी कोणतीही दृश्य उमटतील. त्यांच्यावर माझा ताबा राहणार नाही व मला त्यांचा संदर्भही लागणार नाही. ते मला टाळावे यासाठी मी मनाभोवती संरक्षक पडदा टाकला. एक क्षणभर माझ्या भोवती ती खोली, समोर बसलेले खानविलकर हे दृश्य उभे राहिलेले दिसले व क्षणातच ते नाश पावले. इथे इतकी विलक्षण शक्ती केंद्रित झाली होती की हा माझा पडदा एका फटक्यासरशी टकरावला गेला. प्रचंड झंझावातात एखादी लहानशी मेणबत्ती एका क्षणात विझून जाते तसे पुन्हा माझा बाह्यसृष्टीशी संबंध तुटला. हा प्रकार कसा वाढत जाणार याची मला कल्पना आली. आधी डोळे, मग कान, मग घ्राणेंद्रिय, मग रसेंद्रिय, मग स्पर्शेंद्रिय, असे एक एक ज्ञानेंद्रिय माझ्यापासून अलिप्त होईल. माझी त्यांच्यावर काहीही हुकमत चालणार नाही. माझ्या शरीरावर माझा ताबा राहणार नाही व माझ्याकरवी काहीही कृत्य करविले जाईल. पण आप्पा,
त्या कृत्याचा ठसा माझ्यावर कायम राहिला असता. एकदा जे घडले ते मी सुद्धा पुसून टाकू शकलो नसतो. निर्घृण काळावर कोणाचीही सत्ता नाही. माझे सारे आयुष्य डागाळले असते. ते माझ्यासमोर आता जे सैतानी जग उभे करतील त्यात मी लुप्त होऊन जाऊ नये यासाठी मी स्वतःसाठी काही खुणा उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला. घंटानादाचा उपयोग मी मागे एकदा केलेला तुला सांगितलाच आहे. पण येथे त्यांनी तोही हाणून पाडला. एका घंटेबरोबर एखाद्या चर्चमधील वेलफ्राममध्ये जशी घंटांची एक माळच्या माळ घुमायला लागते तसा आवाज माझ्या अवतीभोवती सुरू झाला व माझा व्यक्तिगत आवाज त्यात कोटच्या कोटे गडप झाला. माझ्या डोळ्यासमोरचे देखावे बदलत होते. ती एक प्रकारची दुहेरी फसवणूक होती. म्हणजे असे की देखावा कोणत्या तरी मागच्या खऱ्या घडलेल्या प्रसंगाचाच होता, पण तो मला विकृत बदललेल्या रूपात दिसत होता. हे एक व हेही दृश्य मला प्रत्यक्ष दिसत नव्हते, तर ते भ्रामक रूपाने माझ्या समोर उभे करण्यात येत होते. एक गोष्ट नक्की, त्यांना माझी बाह्येंद्रिय हस्तगत करता येतील, मेंदूची निरीक्षण केंद्रे सुद्धा ताब्यात आणता येतील, पण या सर्व घटनांचे दृश्यांचे अवलोकन करणारा, त्यांचे पृथक्करण करून त्यातून खरा अर्थ काढणारा माझा मेंदू त्यांच्या आटोक्याबाहेर राहणार होता ही माझी खात्री होती. आणि अप्पा, एक गोष्ट ऐकून तुला खरोखर आनंद होणार आहे. तुझी मला एकसारखी आणि अत्यंत मोलाची मदत होत होती. माझी? मी आश्चर्यानं समर्थांना विचारलं. होय, तू परत मण्यात पाहायला सुरुवात केव्हा केलीस? आणि समर्थ, हे तुम्हाला कसे कळलं? सांग तर खरा. तुम्ही गेलात त्या रात्री मी चंद्रकांतकडे गेलो. सकाळी आम्ही दोघे परत इथे आलो व त्या रात्री मी इथे मुक्कामाला आलो. त्यानंतरच्या सकाळी बरोबर मला तिकडे हे जाणवत होते, पण वेळेत फरक पडत होता. पहा तुमचे 8 महिने म्हणजे 240 दिवस झाले, तेव्हा माझे 6 तास झाले. म्हणजे तुमचे 24 दिवस तो माझा 1 तास होता आणि तुमचे 24 तास ती माझी 2.5 मिनिटे होती. मी आत गेल्यावर सुमारे 5-7 मिनिटांनी मला तुझी हाक प्रथम जाणवली व तेव्हापासून शेवटच्या क्षणापर्यंत दर 2.5-3 मिनिटांनी ती जाणवत होती. पण समर्थ, मला इकडे काहीच कळले नाही, दिसलेही नाही. अप्पा, मला सारे काही कळत होते, पण कोणतीही शारीरिक व मानसिक हालचाल अशक्य होती. पण तुझ्या मदतीचा केवढा उपयोग झाला. गुडूप अंधारात दर 2-3 मिनिटांनी प्रकाशाचा एखादा झोत पडावा तसा. त्यांनी पहिले काही केले असेल तर हे की माझा संदर्भ नाहीसा करून टाकला होता, पण तुझ्या या रोजच्या नेमाने मी कायम ठिकाणावर राहिलो. तुझ्या मनाचा स्पर्श हा एक बिंदू धरून त्याभोवती मी सारे विश्व कल्पनेत आणू शकत होतो. तुला कल्पना नाही अप्पा, मला दरवेळी त्याने किती समाधान होत होते त्याची. मला वाटले काही काही वेळा खरोखर ईश्वरी प्रेरणेखालीच आपण काम करत असतो. समर्थांचे काही उत्तर नाही असे पाहून मी रोजचा क्रम निराशेने बंद केला असता तर मी तो विचार सोडून दिला व झाल्या गोष्टीचे समाधान मानले. तेव्हा अप्पा, एखादी नाव दोऱ्याने किनाऱ्याला चढकून राहावी, कितीही जोराचे वादळ झाले तरी ती किनाऱ्यापाशीच राहावी, असे जवळजवळ माझे झाले. त्यांनी आपली प्रयत्नांची शिकस्त केली, पण दर 2.5 मिनिटांनी मी त्या खोट्या, मायावी, नाटकी जगातून बाहेर खेचला जात होतो. माझ्या स्वत्वाची आठवण ठेवणे मला अशक्य झाले होते. ते काम तू केलेस अप्पा. तू मला विचारतोस मी उत्तर का दिले नाही, त्याला आणखी एक कारण आहे. मला शक्य असते तरी मी उत्तर दिले नसते, कारण अप्पा त्यात तुला धोका होता. अप्पा, त्या रात्री त्यांनी तुला खोलीतून जाऊ दिले होते खरे, पण त्यांचा तुझ्यावरही खूप राग होता. ते तू स्वतः पाहिलेसच. बाहेरून मला अशी मदत होत आहे हे त्यांना कळण्याचा अवकाश की संपलेच. त्यांनी जवळजवळ 10 तास शिकस्तीचा प्रयत्न केला. यशवंत नातूची गोष्ट मी तुला सांगितली आहेच. थोडासा तसाच प्रकार इथे होत होता, पण एक महत्त्वाचा फरक होता. यावेळी मी नुसता निरीक्षक नव्हतो, तर या सर्व भयानक प्रसंगात प्रत्यक्ष भाग घेत होतो. मला शंका नाही की हे खानविलकर किंवा हा मार्तंड
या सर्व प्रकाराशी संबंधित होता. कसा हे विचारू नकोस. सापाच्या कातीसारखा एकामागून एक शरीरे बदलणारा भार्गव आपल्याला भेटलाच होता ना. या सर्व प्रकारात मला एक मोठा धोका होता. त्या प्रसंगातील व्यक्तीची मनाशी मला एकरूप करण्याचे ते प्रयत्न करीत होते व दर 2.5 मिनिटांनी तुझ्या हाकेने मी एकदम भानावर येत होतो. अप्पा, तुझी जर ही मदत झाली नसती तर माझे काही फारसे चालले नसते. मी जर तुझ्याशी संबंध प्रस्थापित केला असता तर त्याला ते अगदी ताबडतोब कळले असते. शेवटी तशी त्याला शंका आलीच. मला ती कल्पना येताच माझी खात्री झाली की तुला धोका उत्पन्न झाला आहे व काल सकाळी तू तो मणी हातात घेऊन माझा विचार करायला लागताच मी सर्व शक्ती एकटावून एकच संदेश तुझ्या दिशेने पाठवला. पण समर्थ, इकडे तर तो मणी फुटला. तोच माझा संदेश होता अप्पा, आणि तुला तो बरोबर समजला. पण समर्थ, मला काय धोका होता? खानविलकर तर तिकडे होते. रात्री खोलीत कोण आले होते ते पाहिलेस ना. सकाळच्या आपल्या एका सेकंदभराच्या संबंधाने ते इकडे आकर्षित झाले होते. माझ्यासाठी? मी जोराने श्वास आत घेत म्हणालो. हो अप्पा, तुझ्यासाठी. पण मग माझी तुम्हाला होणारी मदत थांबली की? पण माझा विचार करीत बसून तुला इकडे धोका होऊ द्यायचा का? हे कसे शक्य होते आप्पा? मी यावर काय बोलणार, गप्पच बसलो. हा इकडचा अंधार सुटताच त्यांच्या प्रयत्नांना जोर चढला. मी शिकस्त करूनही जास्तीत जास्त 3 मिनिटे तग धरू शकलो व मग माझीही शक्ती कमी पडायला लागली. त्याने माझ्या भोवती उभे केलेले नाटक जास्त जास्त प्रखर अंमल चढवायला लागले. त्यातल्या महानीच व्यक्तींशी माझा संबंध जोडला जाऊ लागला. हे तुला सांगणे कठीण आहे आप्पा, पण ही एकात्मता एकदा पूर्ण झाली असती तर त्या नीच कार्यात मी सहभागी झालो असतो. आजवरच्या सर्व आयुष्यावर पाणी पडले असते. मी ठार वेडा झालो असतो. कारण मानवी मनाला काही ठराविक मर्यादेपर्यंतच निराशा किंवा अपयश सहन करता येते. आणि हा सर्व धोका तुम्ही माझ्यासाठी पत्कारलात समर्थ. तो माझा स्वभावच आहे. ते जाऊ दे. त्याला माझ्या एकटेपणाची एका क्षणात कल्पना आली व अंतिम विजयासाठी तो पुढे सरसावला. आणि तेव्हा मी स्वतःला सर्व पाशातून मुक्त केले. या शरीराची, या जीवनाची, या सृष्टीची, सर्वांची आसक्ती पूर्णपणे सोडली. इतका वेळ मी स्वतःला संरक्षित ठेवत होतो. ते एक प्रकारचे इन्शुलेशन होते. पण आता सर्व संबंधच तोडत होतो. या जीवन प्रवाहापासून अलिप्त होत होतो. कारण शेवटी हाच एक उपाय राहिला होता. त्याच्या तावडीतून सुटणे तर आता शक्यच नव्हते. विचार, मग निश्चय व मग कृती. समर्थांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, खेद नव्हता. मी मनाशी विचार केला, यावेळचे आपले काम झाले आहे. यावेळी पूर्ण प्रगतीची संधी मिळाली नाही, पण केव्हा तरी मिळेल. मनातल्या मनात माझ्या गुरूंचे शेवटचे स्मरण केले आणि अप्पा, त्याच वेळी ते झाले. समर्थांचा चेहरा समाधानाने फुलून आला. सात्विक तेजाने तळपायला लागला. मी खरोखर ती अपेक्षाच केली नव्हती. माझ्या मनात तो विचारही आला नव्हता. पण माझ्या मनात एकामागून एक गंभीर आवाज उमटले. थांब, आम्ही तुझ्या मदतीस येत आहोत. व हा प्रचंड शक्तीचा ओघ घुमत माझ्या शरीरातून आरपार गेला. मी त्याला सोनेरी प्रकाश म्हणतो, पण ती अनिर्बंध मुक्त शक्ती होती. माझ्या भोवतीची काळी जाळी एखाद्या कसपटा समान जळून गेली व ती धूळ खाली पडत राहिली. पण समर्थ, मी येतेच होतो म्हणून मला तुमचा आवाज ऐकू आला. तू गाढ झोपलेला असतास तरी जागा झाला असतास अप्पा. समर्थ हसत म्हणाले. आणि ते आकार माझ्यावर धावून आले तेव्हा मला वाटलं की आता आपली घटका भरत आली. मी शेवटचा क्षण आठवून म्हणालो, अप्पा, सकाळपासून ते या जागेच्या आसपास वावरतच होते. कारण आता मी नामोहरम होताच मार्तंडने त्यांना काहीतरी संदेश देऊन येथे आणले होते. फक्त तू अगरबत्ती लावताच तुला ते प्रत्यक्ष दिसले एवढेच.
सकाळपासून ते चौघेही दारापाशी दबा धरून बसले असले पाहिजेत. ती खोली आपल्या स्थल काल रेषेला येऊन टेकली की त्यांना माझ्यावर सोडायचा मार्तंडचा विचार होता. पण मला शेवटच्या एका सेकंदातली धावपळ आठवत होती व तेथेच काहीतरी न समजण्यासारखे आहे असे वाटत होते. अप्पा, सर्व घटनांना एक ठराविक क्रम आहे व त्यांच्यात मूलतः एक कार्यकारण संबंध आहे. त्याच क्रमाने व त्याच साखळीने सर्व काही झाले. मार्तंड आत अगतिक होताच त्याचे या चौघांवरचे प्रभुत्व संपले. त्यांचा इतके दिवसांचा दास्यत्वाचा काळ संपला व ते चौघे मोकळे झाले. मग अर्थात ते मार्तंड वरच उलटले. खानविलकरांना ते चौघे फरफटत घेऊन गेले होते. कुठे? दुसऱ्या दिवशी दाराबाहेर, बागेत, कोठेही एवढीशी सुद्धा खूण नव्हती. अप्पा, तू काही वेळा जरा वेगळ्या पातळीवरचे प्रसंग पाहत होतास. उदबत्ती लावली नसतीस तर तुला ते काहीच दिसले नसते व भीतीही वाटली नसती. आणि समर्थ, मग मला त्या खोलीतला अद्भुत रम्य प्रकाश, रोमांचकारी संगीत व इतर काहीतरी तेही कळले नसते. होय अप्पा, तेही खरे आहे. समर्थ, ते खरोखर काय होते? मी हलकेच विचारले. जरा थांबून समर्थ म्हणाले, मी म्हणेन की केवळ स्वरूपात, शुद्ध स्वरूपात दिसलेला तो शक्तीचा एक आविष्कार होता व आपण हे तेवढ्यावरच सोडावे हे चांगले. आणि खानविलकर किंवा तो मार्तंड, या क्षणी त्याची स्थिती हेवा करण्यासारखी नाही अप्पा. तो तिथे किती काळ राहील हेही सांगता येत नाही. वेळेचे व्यस्त प्रमाण ध्यानात घे. 1 मिनिटाला 12 तास. मी आश्चर्याने म्हणालो. कदाचित त्याहूनही संथ. समर्थ खेदाने म्हणाले, म्हणजे अनंत काळपर्यंत? होय होय, गरीब बिचारा. जेव्हा आम्ही ती काळी खोली उघडली तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला. भिंतीच्या चारही कडांना खरोखरच काळी धूळ साचली होती. मार्तंडने फरशीत बसवलेल्या त्या विलक्षण रेखाकृती विरघळून गेल्या होत्या व ती एक साधी, प्रशस्त पण जराशी अंधारी खोली झाली होती. या प्रकरणाशी संबंधित एकच भाग सांगायचा राहिला आहे. समर्थ कलकत्त्याला गेले व खऱ्या खानविलकरांना घेऊन आले. वेड्याच्या इस्पितळातून त्यांना समर्थांनी कसे आणले मला माहीत नाही. खानविलकरांच्या व्यक्तिमत्वाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडालेल्या होत्या. सकाळ संध्याकाळ 2-2 तास समर्थ त्यांना एकांतात घेऊन बसत. त्यांचा मेंदू परत ठिकाणावर आणण्यासाठी समर्थांनी काय काय साधने वापरली, कोणकोणती तंत्रे अवलंबिली याची मला कल्पना नाही. त्यांचे एकांतात बोलणे चालू असताना मी एकदाच अनवधानाने त्या खोलीच्या दाराजवळ गेलो होतो. पण आतून येणारे विलक्षण आवाज ऐकून मी दूर सरलो व तो विषय परत कधीही काढला नाही. सुमारे 3 महिन्यांनी म्हातारे झालेले खानविलकर त्या खोलीतून काठीच्या आधाराने बाहेर आले व हळूहळू आमच्यात मिसळायला लागले. त्यांना पूर्ण बरे व्हायला खूप अवधी लागणार आहे आप्पा, समर्थ म्हणाले. पण आता ते योग्य वाटेवर आहेत. आता आपण त्यांना त्यांचे काम एकटेच करू देऊया. किंचितसे हसून समर्थ पुढे म्हणाले, नाही म्हणायला मार्तंडने एक चांगली गोष्ट केली. येथील सर्व प्रॉपर्टी खानविलकरांच्या नावावर आहे. त्याला कायदेशीररित्या कोणताही बाधा येत नाही हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. पूर्णपणे बरे झाल्यावर खानविलकर हे चांगले 15-20 लाखांचे आसामी होणार आहेत. नमस्कार मित्रांनो, मी नागसेन. सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची ही कथा होती, समर्थांचे पुनरागमन. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.